गुड मॉर्निंग. ठीक आहे. माय नेम इज प्रोफेसर अमोल शेळके. मी मॅथमॅटिक्स हा विषय शिकवतो. ठीक आहे. सो जी काय आपली नीट आणि जेईची रेग्युलर बॅच आहे ती बॅच आजपासून आपण स्टार्ट करतो. ठीक आहे. याच्या आधी आपण तुमच्यासाठी एक बेसिक फाउंडेशनची बॅच स्टार्ट केली होती, ज्याच्यामध्ये आपण जे काही बेसिक कन्सेप्ट ठीक आहे जे तुम्हाला 10th मध्ये होते आणि ॲन्युअलमध्ये काय काय असणार याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपण एक सिंपल चॅप्टर सुद्धा स्टार्ट केलं होतं, त्याच्यामध्ये थोडासा पार्ट आपला झालेला होता बेसिक फाउंडेशनमध्ये, प्री फाउंडेशनमध्ये. ठीक आहे. आता ते विद्यार्थी सुद्धा या बॅचमध्ये जॉईन झालेले आणि काही विद्यार्थी हे नवीन सुद्धा जॉईन झालेले. ठीक आहे. पण जो काही आपला चॅप्टर आपण आजपासून जे काही नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय, जे काही आपल्या जेईच्या सिलेबसमध्ये, ठीक आहे, दॅट इज द डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स. ठीक आहे. तर यातला काही डिटर्मिनंटचा पार्ट हा आपण ऑलरेडी बेसिक फाउंडेशनच्या बॅचमध्ये बघितलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना थोडंसं रिवाईज होईल आणि जे काही नवीन विद्यार्थी असेल ठीक आहे त्यांनी थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या, कारण तुमच्यासाठी हे नवीन आहे. ठीक आहे. सो जे काय आपण चॅप्टर स्टार्ट करणार आहे डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स. ठीक आहे. सो डिटर्मिनंट्स वर्ड्स तुम्ही ऑलरेडी 10th मध्ये ऐकलेला असेल. ठीक आहे. मॅट्रिक्स हा न्यू कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी, जो 11th मधला. पण डिटर्मिनंट्स हा वर्ड तुम्ही ऑलरेडी 10th मध्ये बघितला असेल. 10th मध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही डिटर्मिनंटचा यूज केलेला आहे. काय? सायमल्टेनियस इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स, टू इक्वेशन्स, टू अननोन्स. ठीक आहे. सो 2x + 3y = 10 and 3x - 2y = 10 या प्रकारचे दोन इक्वेशन जर असेल तर x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही डिटर्मिनंटचा यूज करता. ठीक आहे. सो याचे ऑलरेडी जो काही बेसिक पार्ट्स आहे, जे काही एक्झॅक्टली डिटर्मिनंट्स आहे, डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 म्हणता येईल त्याला, तो ऑलरेडी तुम्ही 10th मध्ये शिकलाय. ठीक आहे. सो याच्यामध्ये थोडंसं डिटर्मिनंट्स आपण सगळ्यात पहिले डिटर्मिनंट्स बघू. ठीक आहे. डिटर्मिनंटचा कन्सेप्ट झाला की त्याच्यानंतर आपण मॅट्रिक्सचा कन्सेप्ट करू. ठीक आहे. डिटर्मिनंट मॅट्रिक्स, पहिले डिटर्मिनंट्स बघावं लागेल, त्याच्यानंतर मग मॅट्रिक्स आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. डिटर्मिनंट्स हे तुमचं थोडंफार 10th मध्ये बेसिक पार्ट झालेला आहे. ठीक आहे. आपण तुम्ही 10th मध्ये बघितलं असेल सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. त्यासाठी सायमल्टेनियस इक्वेशन ऑफ टू unknowns. ठीक है. So what is the use of determinants? Already you have learned in the 10th class. Simultaneous equation of two unknowns. ठीक है. आता याला म्हणता येईल जे काही तुम्ही 10th मध्ये बघितलं, इट इज कॉल्ड एज द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. ठीक आहे. डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 हे ऑलरेडी तुम्ही 10th मध्ये बघितलं. या प्रकारचे क्वेश्चन असेल तुम्हाला 2 - 3 4 6. ठीक आहे. याला डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर हे तुम्ही 10th मध्ये बघितलं असेल. इट इज कॉल्ड एज डिटर्मिनंट्स. याला डिटर्मिनंट म्हणतात. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर डिटर्मिनंटची डेफिनेशन जर तुम्ही बघितली तर काय म्हणते डेफिनेशन्स? काय दिसत आहेत? दोन व्हर्टिकल लाईन्स, म्हणजे दोन उभ्या लाईन्स मध्ये नंबर दिसत आहेत अरेंज केलेले. सो दॅट टू लाईन्स इज कॉल्ड एज व्हर्टिकल बार्स. ठीक आहे. इन टू व्हर्टिकल बार्स यू हॅव टू अरेंज द नंबर्स. ठीक आहे. तुम्ही नंबर अरेंज केले, पण नंबर कुठे अरेंज केले का? नाही. तुम्ही जर बघितलं तर नंबर अरेंज इन हॉरिझॉन्टल लाईन्स आणि व्हर्टिकल लाईन्स. व्यवस्थित आडव्या लाईन मध्ये दिसतात. ठीक आहे. आणि व्यवस्थित उभ्या लाईन मध्ये दिसतात. ठीक आहे. इन टू व्हर्टिकल बार्स यू हॅव टू अरेंज द नंबर इन हॉरिझॉन्टल लाईन्स अँड व्हर्टिकल लाईन्स. इट इज कॉल्ड एज डिटर्मिनंट्स. याला काय म्हणतात? डिटर्मिनंट्स. मग तुम्ही 10th मध्ये बघितलं डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2. मग याला डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 का म्हणायचं? ठीक आहे. तर डिटर्मिनंट्स मध्ये जे काही हॉरिझॉन्टल लाईन्स आणि व्हर्टिकल लाईन्स आहेत त्या काउंट करायच्या असेल तर त्या कशा काउंट करतील तर शिका. जे काय आडव्या लाईन्स आहेत हॉरिझॉन्टल लाईन्स त्याला आपण काय म्हणतो? रो. हॉरिझॉन्टल लाईन्स इज कॉल्ड एज रो and vertical lines is called as columns. ठीक आहे. सो हॉरिझॉन्टल लाईन्स इट इज कॉल्ड एज रो. सो रो मोजताना आपण टॉप पासून बॉटम कडे 1 2 3 वर पासून खाली काउंट करणार. ठीक आहे. सो हे झालं रो डिनोटेड बाय कॅपिटल आर. त्याच्या बेस मध्ये आर. हा तुमचा सेकंड रो आहे, दॅट इज आर. ठीक आहे. हे तुम्ही 10th मध्ये बघितलं. अँड कॉलम्स काउंट फ्रॉम युअर लेफ्ट साइड टू द राइट साइड. तुमच्या डाव्या साइडकडून उजव्या साइड ते तुम्ही कॉलम काउंट करा. कॉलम डिनोटेड बाय द कॅपिटल C1 आणि इकडच्या बेस मध्ये कॉलम C2. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर आडव्या दोन लाईन्स आहेत, म्हणजे 2 रोज अँड 2 कॉलम्स. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज ऑर्डर. म्हणून याला डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर काय म्हणतात? 2 म्हणतात. ठीक आहे. डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 म्हणतात. सो ऑलरेडी यू हॅव टू सॉल्व you have to find out that value in the 10th class. So how to find out that value of determinants? By using
क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. काय करणार तुम्ही या हॉरिझॉन्टल लाईन्स आणि व्हर्टिकल लाईन्स. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. जे काही नंबर लिहिले, ठीक आहे, मी हॉरिझॉन्टल लाईन्स आणि व्हर्टिकल लाईन्स मध्ये जे काही नंबर लिहितो त्या नंबरचा काहीतरी मीनिंग असणार आहे. त्याला सॉल्व्ह करून काहीतरी व्हॅल्यू देणार आहे. ठीक आहे. इट इज कॉल्ड एज द व्हॅल्यू ऑफ इंटरवल्स. यू हॅव टू ऑलरेडी सॉल्व इन द 10th class. So how to find out that value? Solve by using cross multiplication. किसका यूज करून सॉल्व करतोय? क्रॉस मल्टिप्लिकेशन चा यूज करून सॉल्व करतोय. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले 2 3 4 6. सो या लेफ्ट टू राइट क्रॉस. ठीक आहे. आता तुम्ही बघितलं असेल मोस्ट ऑफ यू आपण क्रॉस या पद्धतीने करतो. रॉंग जर असेल तर क्रॉस या पद्धतीने करतो. मग त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं. हे पहिले आणि नंतर या पद्धतीने या दोनचं multiplication. That's why it's called as cross multiplication. ठीक आहे. So 2 into 6 12. त्यातून मायनस या दोनचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 into -3 -12. आता हे जे मायनस आहे ते आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशनचं मायनस आहे. 4 into -3 -12. ठीक आहे. So 12 then आपल्याकडे साइन मायनस into -12 plus 12 and plus 12 plus 12 plus 24. That is the value of determinants. ही झाली त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू. हा जो काही पार्ट्स आहे हा पार्ट्स तुम्ही ऑलरेडी 10th मध्ये बघितलेला. ठीक आहे. हा जो कन्सेप्ट आहे हा ऑलरेडी तुमचा इंट्रोडक्शन पार्ट्स मध्ये आपण याला बघू. म्हणजे तो 10th मध्ये झालेला आहे. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये आपण डेफिनेशन्स बघितली. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन्स इट्स कॉल्ड एज व्हर्टिकल लाईन्सला काय म्हणायचं डिटरमिनंटच्या भाषेत हे सुद्धा बघितलं. ठीक आहे. जर आपण याची डेफिनेशन बघितली डिटरमिनंटची. ठीक आहे. सो डेफिनेशन्स काय डिटरमिनंटची? इनटू वर्टिकल बार्स इनटू वर्टिकल बार्स. ठीक आहे. काय? इनटू वर्टिकल बार्स अरेंज द नंबर. अरेंज द नंबर. ठीक आहे. त्याच्यामध्ये नंबर अरेंज करणार मी पण ते कुठे अरेंज करणार का कुठे लिहून टाकायचे का नाही. व्यवस्थित आडव्या लाईन्स मध्ये आणि उभ्या लाईन्स मध्ये. इनटू वर्टिकल बार्स अरेंज द नंबर इन वर्टिकल लाईन्स वर्टिकल and horizontal line. Vertical and horizontal line. ठीक है. In two vertical bars, arrange the number in vertical and horizontal lines. Each called as determinant. तर काय म्हणणार आपण? Each called as determinants. ठीक है. तर त्याला काय म्हणतात? Determinants. ठीक है. आता जे काय vertical lines आहेत त्याला काय म्हणतो आपण? रो ची डेफिनेशन आपण बघू. ठीक आहे. तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे. द हॉरिझॉन्टल लाईन्स is called as रो. हॉरिझॉन्टल लाईन्स ज्या काय आडव्या लाईन्स आहेत त्याला डिटरमिनंटच्या भाषेत काय म्हणतात? रो म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉलम. ठीक आहे. द वर्टिकल लाईन्स उभ्या ज्या काय लाईन्स आहेत द वर्टिकल लाईन्स इज कॉल्ड as कॉलम. इज कॉल्ड as कॉलम्स. ठीक आहे. हॉरिझॉन्टल लाईन्सला काय म्हणायचं? रो. आणि उभ्या लाईन्सला डिटरमिनंटच्या भाषेत काय म्हणतात? कॉलम. ठीक आहे. उभे असतात ते कॉलम्स आणि आडव्या ज्या काय लाईन्स असतात ते रो. आता रो काउंट करायचे डिटरमिनंट्स मध्ये किती रो आहेत आणि किती कॉलम्स आहेत. ठीक आहे. सो रो काउंट करायचा असेल तर टॉप टू बॉटम इकडे लिहितो ब्रॅकेट मध्ये काउंट फ्रॉम टॉप टू बॉटम. ठीक. काउंट फ्रॉम टॉप टू बॉटम. वर पासून खाली काउंट करता येते 1 2 3 या पद्धतीने. ठीक आहे. आणि कॉलम्स. ठीक आहे. जे काही कॉलम आहे. ठीक आहे. The vertical lines is called as columns and count from your तुमच्या लेफ्ट टू राइट. ठीक आहे. हा जरा सगळ्यात इंट्रोडक्शनचा पार्ट जो ऑलरेडी तुम्ही 10th मध्ये बघितला होता. ठीक आहे. डिटरमिनंट म्हणजे काय? सिंपली दोन वर्टिकल बार्स मध्ये यू हॅव टू अरेंज द नंबर्स इन हॉरिझॉन्टल लाईन्स अँड वर्टिकल लाईन्स. इट इज कॉल्ड as determinants.
ठीक आहे. आता त्या हॉरिझॉन्टल लाईन्सला डिटरमिनंटच्या भाषेमध्ये काय म्हणतात? द हॉरिझॉन्टल लाईन्स इज कॉल्ड ॲज रो आणि वर्टिकल लाईन्स इज कॉल्ड ॲज कॉलम. ठीक आहे. आणि तुम्ही 10th मध्ये ऑलरेडी यू हॅव टू सॉल्व द डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2. ठीक आहे. प्रत्येकाला डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 सॉल्व करता येत असेल जो ऑलरेडी तुम्ही 10th मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. सो डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 याच्यामध्ये 2 रो आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2. आता त्या डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 मध्ये जे काही मी नंबर्स दिले त्या नंबरचा एक अर्थ असतो. इट इज कॉल्ड ॲज व्हॅल्यू. ठीक आहे. सो त्याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. यू हॅव टू ऑलरेडी फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ determinants of order 2 in 10th class. So how to find out the determinants of order 2 value? By using cross multiplication. Why it is called as cross multiplication? या पद्धतीने आपण क्रॉस मारतो. ठीक आहे. क्रॉस कधी पण कसा मारतो आपण? या पद्धतीने. म्हणजे या दोनचं मल्टिप्लिकेशन पहिले मायनस या दोनचं मल्टिप्लिकेशन. दॅट इज 2 * 6 12 मायनस या दोनचं क्रॉस या दोनचं मल्टिप्लिकेशन. हे -12 हे क्रॉसचं मायनस and that minus plus and then you have to find out the values. ठीक है. This is all about the introduction parts of determinants. ठीक है. So pause the video to note it down. त्याच्यानंतर जो काय आपल्यासाठी नवीन पार्ट्स आहे तुमच्यासाठी दॅट इज द डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. ठीक आहे. डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 कशाला म्हणायचे, डिटरमिनंट्स कशाला म्हणायचे, रो कशाला म्हणायचे, कॉलम कशाला म्हणायचे, सगळ्यांना क्लिअर आहे. ठीक आहे. म्हणजे ऑलरेडी आता 10th मध्ये झालं. आता नवीन जो काय पार्ट आहे हा 11th मध्ये दॅट इज द डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. ठीक आहे. पण ज्याला 2 कळाला असेल त्याला 3 पण कळेल. त्याच्या नावातच आहे डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 का म्हणतोय आपण? त्याच्यामध्ये 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर. ठीक आहे. पण त्या डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 मग काय ना 3 रो 3 कॉलम्स. ज्या डिटरमिनंट्स मध्ये 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत अशा डिटरमिनंटला काय म्हणणार आपण? डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. ठीक आहे. आता डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 जर आपण बघितलं कॅन बी एक्सप्रेस ॲज कुठल्या पद्धतीने एक्सप्रेस करणार? ठीक आहे. सपोज मी घेतो a. आता इथे लक्ष द्या. ठीक आहे. हे सगळे एलिमेंट्स आहेत कॉन्स्टंट व्हॅल्यू. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते? 3 रोज. फर्स्ट रो आणि रो माहिती आपल्याला कशी काउंट करतो आपण? टॉप टू बॉटम 1 2 3. रो सेकंड, रो थर्ड. देन कॉलम लेफ्ट टू राइट. दॅट इज कॉलम फर्स्ट, कॉलम सेकंड, कॉलम थर्ड. ज्या डिटरमिनंट मध्ये 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत अशा डिटरमिनंटला काय म्हणतो आपण? डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. आता डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 मध्ये ठीक आहे त्या एलिमेंटची पोझिशन्स इकडे लक्ष द्या. हा ए येईल. सो याची पोझिशन लक्षात ठेवा. पहिले बघायचे तो कुठल्या रो मध्ये? फर्स्ट रो मध्ये. त्यानंतर बघायचं कुठल्या कॉलम मध्ये? फर्स्ट. सो इथे या पोझिशन जर लिहायची असेल तर मी कसं लिहिणार? पहिले लिहायचं रो, फर्स्ट रो, फर्स्ट रो A1. मग याची पोझिशन लिहायची मला कुठल्या रो मध्ये? फर्स्ट. आणि कॉलम कुठला आहे? सेकंड. सो याला मी काय म्हणतो? पोझिशन A1 2. ठीक आहे. त्यानंतर हा एलिमेंट A याची पोझिशन A1 कॉलम कुठला आहे? 3 A1 3. ठीक आहे. आता याची पोझिशन्स म्हणजे कुठल्या एलिमेंटची पोझिशन जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल ठीक आहे तर तो सगळ्यात पहिले बघायचे की तो एलिमेंट कुठल्या रो मध्ये आणि नंतर बघायचे कुठल्या कॉलम मध्ये आणि त्याच्या इथे बेस मध्ये लिहिणार त्याची पोझिशन्स. ठीक आहे. सो नेक्स्ट आता याची पोझिशन लिहायची म्हणजे इथला एलिमेंट कुठल्या रो मध्ये? सेकंड. आणि कुठला कॉलम? फर्स्ट. सो A1 झाली त्याची पोझिशन. ते एलिमेंटची पोझिशन्स काय आहेत? डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 बघितला आपण तर A फर्स्ट रो, सेकंड, कॉलम फर्स्ट, कॉलम सेकंड. सो याची पोझिशन A1 कुठला रो आहे? फर्स्ट. नंतर कॉलम आणि तुझ्या बेस मध्ये द्यायचं 1 1. पहिले रो 1 कॉलम दुसरा म्हणजे A1. ठीक आहे. देन याची पोझिशन सेकंड रो, फर्स्ट कॉलम A21. रो सेकंड आणि कॉलम कोणता आहे त्याचा? आता सेकंड म्हणजे A22. हे त्याच्या पोझिशन्स. याच्यामध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत म्हणून आपल्याला काय म्हणतो? डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 म्हणतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. ठीक आहे. इथं पोझिशन आहे तुम्हाला एलिमेंटची कळायला पाहिजे. ठीक आहे. मग हा A आडव्या लाईन मध्ये कुठे दिसतोय? सेकंड रो मध्ये.
आणि हो गया सेकंड कॉलम. हे झाली याची पोझिशन A to 2. याची पोझिशन सेकंड रो कॉलम कोणता आहे तिसरा म्हणजे A to 3 याची पोझिशन. देन आता थर्ड रो कॉलम कोणता आहे फर्स्ट याची पोझिशन थर्ड रो सेकंड कॉलम याची पोझिशन थर्ड रो थर्ड कॉलम. ठीक आहे. ही झाली एलिमेंटच्या पोझिशन्स. आता A1 म्हणून A to 2. ठीक आहे. तिकडे काय असणार आहे नंबर असणार आहे. ठीक आहे. ज्या डिटरमिनंट आहे फर्स्ट रो सेकंड रो थर्ड देन कॉलम फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड. ठीक आहे. ज्या डिटरमिनंट मध्ये 3 रोज आहे and 3 कॉलम्स आहे इट इज कॉल्ड ॲज द डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. त्याला काय म्हणतात डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर. इन डिटरमिनंट्स 3 रोज and 3 कॉलम्स इज कॉल्ड ॲज डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. त्याच्यामध्ये 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत म्हणून त्याला काय म्हणतो आपण डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. आणि कुठलाही एलिमेंट असेल फॉर एक्झाम्पल हा एलिमेंट असेल त्याची पोझिशन्स तुम्हाला जर लिहायची असेल की तो कुठल्या रो मध्ये आणि कुठल्या कॉलम्स मध्ये तर सगळ्यात पहिले त्याची पोझिशन लिहायची तो चेक करायचा कुठल्या रो मध्ये. तो जर फर्स्ट रो मध्ये असेल तर 1 बेस मध्ये लिहायची त्याच्या खाली 1 आणि तो जर सेकंड कॉलम मध्ये असेल तर 2 म्हणजे त्याची पोझिशन काय होईल A त्याच्या बेस मध्ये 1 2. पहिलं काय असते रो आणि नंतरचं काय दाखवायचं की तो कुठल्या कॉलम मध्ये. इट इज कॉल्ड ॲज पोझिशन्स ऑफ दॅट एलिमेंट. ती झाली त्या एलिमेंटची पोझिशन्स. ठीक आहे. माझा डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 म्हणजे काय इन डिटरमिनंट्स म्हणजे डिटरमिनंट्स मध्ये इन डिटरमिनंट्स 3 रोज इन डिटरमिनंट्स 3 रोज and 3 columns in determinants 3 rows and 3 columns is called determinant of order 3. तर त्या डिटरमिनंट्स काय म्हणतात डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. 3 rows and 3 columns. ज्या डिटरमिनंट 3 rows आहेत आणि 3 columns आहेत अशा डिटरमिनंट्सला काय म्हणतात डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर. ठीक आहे. मग डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 आपण करू फॉर एक्झाम्पल. ठीक आहे 2 1 0 -3 -4 -1 0 5. This is the example of determinants of order 3. ठीक है. Into vertical bars are the number and horizontal lines and vertical lines. It is called as determinants. And why it is called as determinants of order 3? In determinants 3 rows and 3 columns. First R1 then second R2 वर पासून खाली काउंट करतो आपण टॉप टू बॉटम and that is R. And column can be count left to right. Column first, column second, and here column third. So याच्यामध्ये 3 rows आहेत. How many the rows? 3 rows. And how many the column? 3 columns. So it is called as determinants of order 3. Determinants of order 3. ठीक आहे. याबद्दल आपण त्याला काय म्हणतो determinants of order 3. That is the example of determinants of order 3. ठीक आहे. पण आता आपण determinants of order 2 बघितलं. ठीक आहे. डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 मध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स. ठीक आहे. पण मग ते जे काही नंबर लिहिले मी डिटरमिनंट्स मध्ये हॉरिझॉन्टल लाईन्स आणि व्हर्टिकल लाईन्स मध्ये रो आणि कॉलम्स मध्ये त्याचा काहीतरी अर्थ आहे. ठीक आहे. त्याला सॉल्व्ह करून एक व्हॅल्यू येते. इट इज कॉल्ड ॲज व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स. ठीक आहे. आणि आपल्याला 2 ऑर्डरचा डिटरमिनंट्स असेल तर त्याची व्हॅल्यू तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन्स. कारण त्याच्यामध्ये जर बघितलं तर 4च एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. आणि डिटरमिनंट्स ऑर्डर 3 मध्ये बघितले तर हाऊ मेनी एलिमेंट्स 1 2 3 4 5 6 7 8 9. So how many the elements? 9 elements. 3 rows and 3 columns. And how many the elements? 9 elements. तिकडे 4च एलिमेंट्स होते. या दोनचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोनचं. It is called as value of determinants. त्याला सॉल्व करून येते व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स. पण आता डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? That is most important part and that is a new topic for you. How to find out the value of determinants of order 3. ठीक आहे. हे तुमच्यासाठी खूप नवीन आहे की determinants of order 3 कळालं असेल तुम्हाला. म्हणजे सिंपल 3 rows and 3 columns, that's why it is called as determinants of order 3. But how to find out that value? There are totally 9 elements are present. ठीक आहे. सो याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? ठीक आहे. आता आपण बघू व्हॅल्यू ऑफ determinants of order 3. Value of determinants
व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. ठीक आहे. आता एखादा इंटरव्हल असेल तर त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो हाऊ टू फाइंड आउट दॅट व्हॅल्यू. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू कशी काढणार एकदा लक्षात. ठीक आहे. आता मी डायरेक्टली एक्झाम्पल घेतोय आणि एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, 2 1 0 -3 4 5 -2 3 मायनस. सो आपण बघितलं की डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. सो बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. तो डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू आता कशी फाइंड आउट करायची. देयर आर हॅविंग 3 rows and 3 columns. 3 हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत तर 3 व्हर्टिकल लाईन्स आहेत. मग आता याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. ठीक आहे. 2 ऑर्डरची व्हॅल्यू तर सगळ्यांना फाइंड आउट करता येते बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. बट हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार. सो डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 ची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर तुम्ही ती व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता बाय यू हॅव टू कन्सिडरिंग द फर्स्ट रो. तुम्ही काय करणार, कुठला तरी एक रो कन्सिडर करू. ठीक आहे. पहिला रो, सेकंड रो, थर्ड रो आणि 3 कॉलम्स आहेत. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. तुम्ही कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स करून त्याला एक्सपांड करू शकता. यू हॅव टू कन्वर्ट इनटू 2 ऑर्डर डिटरमिनंट्स किंवा स्मॉल डिटरमिनंट्स मध्ये त्याला कन्वर्ट करणार. ठीक आहे. कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स कन्सिडर करून त्याला एक्सपांड करू शकता. बट मोस्ट ऑफली आपण फर्स्ट रोनी सॉल्व करतोय. ठीक आहे. मी प्रत्येक रोनी आणि प्रत्येक कॉलमनी कसं करायचं हे सुद्धा सांगेन. पण हा फर्स्ट क्वेश्चन आपण मोस्ट ऑफली फर्स्ट रोनी सॉल्व करून देऊ. फर्स्ट रो हा सगळ्यात टॉपला असतो, त्याच्यामुळे तुम्हाला क्रॉस म्हणून उरलेले एलिमेंट्स वगैरे लिहिण्यासाठी सोपं जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण मोस्ट ऑफली फर्स्ट रोचा यूज करून सॉल्व करतो. पण मी प्रत्येक रोनी आणि कॉलमनी कसं करायचं हे सुद्धा समोर सांगेन. ठीक आहे. सो यू हॅव टू फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर द फर्स्ट रो. दॅट इज युअर फर्स्ट रो. हा रो. ठीक आहे. Then 3 elements 2 1 0. ठीक आहे. 2 1 0. Then you have to write down the sign sequence. 3 elements आहे तर पहिल्या रोचा साइन सिक्वेन्स, प्रत्येक रो आणि कॉलमचा हा साइन सिक्वेन्स वेगळा असतो. ठीक आहे. तेवढं चेंज आहे, फक्त बाकी पुढे चेंज नाही. ठीक आहे. समोर मी सांगेल कसं तो सॉल्व करायचं बाय युजिंग एनी रो और बाय युजिंग एनी कॉलम्स. ठीक आहे. मग 3 एलिमेंट आहे 2 1 0. त्याचा साइन सिक्वेन्स प्लस मायनस प्लस. पहिलं प्लस, दुसरं मायनस, तिसरं प्लस. पहिलं प्लस मायनस प्लस, अल्टरनेट प्लस मायनस प्लस पहिल्या रोचं. ठीक आहे. मग आता हे साइन सिक्वेन्सनी कसं करायचं लक्ष द्या. हा प्लस साइन मल्टिप्लाय करायचा पहिल्या एलिमेंट, प्लस इनटू प्लस 2 प्लस. आता स्टार्टिंगलाच आहे म्हणून प्लस लिहायची गरज आहे का नाही. मग चेक करायचं हा 2 कोणत्या रो मध्ये दिसतोय. आडव्या पहिल्या लाईन मध्ये दिसतोय आणि उभं जर बघितलं तर पहिल्या उभ्या लाईन मध्ये दिसतोय, म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये. म्हणजे पहिला रो आणि पहिल्या कॉमन मध्ये, पहिला रो आणि पहिल्या कॉलम मध्ये तो कसा आहे कॉमन आहे, दोन्हीकडे दिसतो. दॅट्स व्हाय यू हॅव टू डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम. तो दोन्हीकडे कॉमन आहे म्हणून तो रो आणि तो कॉलम काय करायचा डिलीट. उरलेले एलिमेंट कुठले एलिमेंट उरत आहेत 4 5 3 -1. या उरलेल्या एलिमेंटचा काय घ्यायचा आहे डिटरमिनंट. त्या 2 च्या बाजूला उरलेल्या एलिमेंटचा काय घ्यायचा आहे डिटरमिनंट. 4 च्या बाजूला 5, 4 च्या खाली 3 -1. 4 5 3 -1 लिहिताना कुठेही चेंज नाही, जसेच्या तसे त्याच जागेवर. ठीक आहे. सेम ॲज इट इज, जसं पहिल्या एलिमेंट साठी केलंय तसं सेकंड साठी. हे साइन मल्टिप्लाय इथला एलिमेंट +1 इनटू मायनस, मायनस इनटू +1 -1 जे तसे ते लिहायचं. मग आता 1 चेक करायचं कुठे कुठे दिसतोय. फर्स्ट रो उभ्या लाईन मध्ये, सेकंड कॉलम, तो दोन्हीकडे कॉमन आहे म्हणून तो रो आणि तो कॉलम काय करणार आपण डिलीट. सो व्हाट इज द रिमेनिंग एलिमेंट्स -3 5 -2 1. या उरलेल्या एलिमेंटचा 1 च्या बाजूला काय घ्यायचा आहे स्मॉल डिटरमिनंट्स -3 5 -2 -1. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड थर्ड एलिमेंट साठी तसंच प्लस इनटू प्लस 0. आता 0 ला साइनच नसते, काही लिहिलं तरी काही फरक नाही पडणार. +0 लिहा का -0 लिहा. ठीक आहे. मग तसं 0 कुठे कुठे दिसतोय तुम्हाला फर्स्ट रो थर्ड कॉलम. सो डिलीट फर्स्ट रो थर्ड कॉलम. रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट 0 च्या बाजूला उरलेल्या एलिमेंट्सचा डिटरमिनंट -3 4 -2. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप फर्स्ट. की फर्स्ट रो कन्सिडर करून काय केले आपण एक्सपांड केले, कन्वर्ट केले डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स. समोर तर तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे. मग काय करणार समोरचा पार्ट कसा येणार 2. दॅट इज डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2. सो हाऊ टू फाइंड आउट दॅट व्हॅल्यू डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 बाय युजिंग
क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 च्या बाजूला डिटरमिनंटची व्हॅल्यू तुम्हाला सॉल्व करता येईल क्रॉस मल्टिप्लिकेशनचा यूज करून, कारण डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 and you have already shown the determinants of order 2 in the 10th class. So cross multiplication या दोनचं पहिले 4 into -1 -4, then minus या दोनचं 5 into 3 15, ठीक आहे, -4 -15, then -1, then again क्रॉस मल्टिप्लिकेशन या दोनचं -3 into -1 +3, त्यातून -2 into 5 -10, ही क्रॉस मल्टिप्लिकेशनचं मायनस आलेलं मल्टिप्लिकेशन -10 मी ब्रॅकेट टाकला -10. आता तू ऑलरेडी डिटरमिनंट एक्सपांड करतोय तो सगळ्यांना, त्याला ब्रॅकेट मध्ये एक्सपांड करायचं बाजूला 0, देन क्रॉस मल्टिप्लिकेशन -9 -2 into 4 -8, ही क्रॉस मल्टिप्लिकेशनचं मायनस हे आलेलं मल्टिप्लिकेशनचं मायनस, ठीक आहे. आता समोरचं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, पहिले ब्रॅकेट देन मल्टिप्लिकेशन देन ॲडिशन सबट्रॅक्शन. 2 -4 -15 -19 -1 3 -10, that minus plus third 3 plus 10 13 plus 0, then -9, that minus plus, so -9 plus 8 -1, ठीक है. then multiplication 2 into -9 -38 -1 into 30 -30 plus 0 into any value 0, so 0 into -1 0, -38 -30, 0 ची तर काही घ्यायची गरज नाही, -38 -30, that is -51. so what is the value of determinant, किती आले -51, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची ही फर्स्ट स्टेप जो काय डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 हाऊ टू कन्वर्ट किंवा हाऊ टू एक्सपांड इनटू डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2. सो याला आपण फर्स्ट रो कन्सिडर करून काय केलंय, एक्सपांड केलंय डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 मध्ये, आणि इथं काय डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 मध्ये एक्सपांड केलंय की समोर तुम्ही कॅल्क्युलेशनचा पार्ट करू शकता, ठीक आहे. सो या पद्धतीने आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3, ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. Then second example 3 minus 2 1 0 5 minus 4 6 2 minus 1. So 3 rows and 3 columns, so that's why it is called as the determinants of order 3, and you have to find out that value. जे काही नंबर दिलेले horizontal and vertical lines रो आणि columns मध्ये त्याची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची, ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आपण बघितला, ठीक आहे. देन सेकंड क्वेश्चन, ठीक आहे, पुन्हा व्यवस्थित लक्ष द्या. हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3, you have to expand that determinants, म्हणजे त्या डिटरमिनंट आपण कन्वर्ट करणार डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 मध्ये, आणि त्याच्यानंतर त्याला सॉल्व करून त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार, ठीक आहे. सो आपण कुठला रो कन्सिडर करतोय, मोस्ट ऑफली फर्स्ट रो. फर्स्ट रोनी आपण एक 4-5 एक्झाम्पल करू आणि त्याच्यानंतर मग बघू हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 बाय कन्सिडरिंग एनी रो और एनी कॉलम्स, ठीक आहे. सो पहिला रो कन्सिडर करणार, त्याच्यानंतर 3 एलिमेंट्स 3 2 1, देन याचा साइन सिक्वेन्स, पहिल्या एलिमेंटचा प्लस लिहायचे, दुसऱ्या मायनस आणि तिसरं प्लस, ठीक आहे. देन हे साइन मल्टिप्लाय प्लस इंटू +3 देन 3 कुठे कुठे दिसतोय बघायचंय, कोणत्या रो मध्ये, फर्स्ट रो, कॉलम मध्ये कोणत्या, फर्स्ट. मग तो रो आणि तो कॉलम काय करायचा आहे, डिलीट. उरलेल्या एलिमेंट्सचा काय घ्यायचा 3 च्या बाजूला, डिटरमिनंट्स. कुठले कुठले एलिमेंट उरतायत, 5 -4 2 -1, ठीक है. देन नेक्स्ट सेम एज फॉर सेकंड, माइनस इंटू माइनस +2, ठीक है. मग हा 2 कुठे कुठे दिसतोय, -2 फर्स्ट रो, सेकंड कॉलम, -2 इकडे पण दिसतोय आणि सेकंड कॉलम मध्ये पण दिसतोय. सो तो रो आणि तो कॉलम डिलीट करायचा आहे. उरलेले एलिमेंट 0 -4 6 -4 0 -4 6 -1, same as it is for third element, plus into +1 +1, ठीक है. मग 1 कुठे कुठे दिसतोय, फर्स्ट रो थर्ड कॉलम, सो डिलीट फर्स्ट रो थर्ड कॉलम. रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट, 4 एलिमेंट उरतायत त्या 1 च्या बाजूला लिहिणार डिटरमिनंट मध्ये 0 5 60. that is the most important steps. By considering first two, you have to convert किंवा expand into determinants of order 2. आणि आता हे determinants of order 2 मध्ये तुम्ही कन्वर्ट केलं आणि याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. 3 you have to find out that value of determinants of order 2 cross multiplication. 5 into -1 -5,
त्यातून मायनस या दोनचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into -4 दॅट इज -8. हे मायनस आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशनचं हे त्यांचं मल्टिप्लिकेशन येणार मायनस. ठीक आहे. देन +2 by using cross multiplication 0 into -1 0 minus 6 into -4 -24. ठीक आहे. ते मायनस असेल तर ब्रॅकेट टाकायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस तसंच. देन +1 देन क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 into 2 0 minus 6 into 5 30. ठीक आहे. देन आता समोरचं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे 3 -5 आणि हे मायनस into -8 +8 -5 +8 डायरेक्टली लिहितोय मी +3. ठीक आहे. किंवा एक स्टेप मी मायनस मग आतमध्ये जसं केलं तरी काय अडचण नाही. +2 0 0 ची तर काही गरज नाही. हे मायनस आणि मायनस काय मायनस मायनस +24. ठीक आहे. +1 0 into -0 -30 -30. ठीक आहे. किती येणार आहे 3 into 3 9 plus 2 into 24 किती येणार आहे 48. किती येणार 48 plus 1 into -30 -30. ठीक आहे. 48 plus 9 किती येणार 48 plus 9 57. किती येणार 57 -30 57 -30 27. किती येणार 27. किती येणार 57 -30 that is 27. सो ही येणार या डिटरमिनंटची व्हॅल्यू. ठीक आहे. सो क्लियर आहे सगळ्यांना हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. ठीक आहे. क्लियर आहे सगळ्यांना इथपर्यंत. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द डिटरमिनंट्स 27. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन.